माझ्या कालावधीत मी सगळं करून घेतलेलं आहे. माझ्या वडिलांकडनं बाळकडू भेटलेलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालायचं मी ठरवलं. माझं पहिल्यापासून काम सुद्धा आहे. 24/7 तुम्ही मला कॉल करू शकता. युवकांना रोजगाराची संधी पहिलं माझ्या प्रभागात होईल ते माझं मेन टार्गेट आहे आता सध्या. आमची नगरसेविका वैशालताईच आहे. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महानगरपालिकाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि प्रत्येक उमेदवार हा त्याच्या तयारीला लागलेला आहे. प्रत्येकाला जिंकून यायचं, पण त्याच्या अगोदर आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे म्हणूनची सध्याची धावपळ सुरू आहे. आणि आता आपण नवी मुंबईमध्ये आहे आणि नवी मुंबई म्हटलं की आपल्याला नाईक घराणा पहिलं लक्षात येतं, समोर येतं. नाईक घराण्याचा एक मोठा वारसा आहे इथं आणि आपल्या सोबत वैशाली नाईक आहेत. आपल्या मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ते राजकीय वारसा तुमच्याकडे आहे. राजकारणात येणं बऱ्याचदा राजकीय नेत्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना हा प्रश्न पहिला विचारला जातो की तुम्हाला राजकारणात वारसाने संधी मिळाली, तर तुमच्या बाबतीत काय कसं होतं? वारसा तर आहेच, ते काही नाकारता येणार नाही. पण माझं पहिल्यापासून काम सुद्धा आहे. मी नागरिकांसोबत ग्राउंड लेवलला कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याच्यामुळे जनतेने मला निवडून दिलेली आहे. त्यांच्या सोबत जे माझे क्षण आहेत ते मी म्हणजे तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या प्रभागात. माझं आणि त्यांचं नातं कसं आहे. घरातल्या व्यक्तींसारखंच आमचं नातं चालतं. मला लहानपणापासूनच माझ्या वडिलांकडनं बाळकडू भेटलेलं आहे राजकारणाचं. माझ्या वडिलांकडे भरपूर जनता यायची, नागरिक यायचे समस्या घेऊन. ते ज्या प्रकारे समस्या सोडवायचं, ते ज्या प्रकारे काम करायचं त्याच्याशी मी एकदम प्रेरित होऊन ते माझ्या एकदम मनात कोरलेलं आहे आणि त्याच्याच रस्त्यावर मी चालायचं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालायचं मी ठरवलं आणि जनतेची सेवा मी त्यांच्यासारखीच करत राहणार आणि त्यांचा वारसा पुढे चालवत नेणार. वारसापेक्षा तुमची कामं जास्त जास्त आहे. हे मला सांगा, तुम्ही राजकारणात येणं हा अपघात होता तुमच्यासाठी की असं ठरवून राजकारणामध्ये येणं कसं, म्हणजे काय स्टोरी काय? माझे वडील तुकारामजी रामचंद्र नाईक कैलासवासी ते महापौर होते नवी मुंबईचे. 2005 साली त्यांनी मला शिवसेनेतर्फे उभी केलेली. तेव्हा काय मी 23-24 वर्षाची असेन. तेव्हा काही राजकारणाचं एवढं कळत नव्हतं, पण त्यांची इच्छा होती की मी राजकारणात यावं. बरं. त्यांचा वारसा पुढे न्यावा त्यांची इच्छा होती. पण तेव्हा काही जिंकणं झालं नाही. पण नंतर त्यांच्याच इच्छेसाठी मी 2015ला मला साहेबांनी संधी दिली आणि मी 2015ला जिंकून आले. तुम्ही ज्यावेळेस 15 मध्ये निवडणूक जिंकली त्यावेळेस तुम्हाला आरोग्य समितीचं पण प्रमुख पद मिळालं होतं, सभापती पद मिळालं होतं. काय तुमचा अनुभव होता? काय तुम्ही नेमकी म्हणजे समाजासाठी काय कामं करू शकलात त्यावेळी? 2018ला जेव्हा माझ्यावर आरोग्य समिती सभापतीची जबाबदारी टाकली, तेव्हा मी जिकडे आपण केस पेपर काढतो, तिकडे प्रत्येक FRUमध्ये ऐरोली, बेलापूर, वाशी आणि नेरूळ तिकडे मी आपल्या केस पेपरचे तिकडे फ्लेक्स लावलेले की 24 तास 24/7 तुम्ही मला कॉल करू शकता. जर तुम्हाला आया मावशी, वॉर्ड बॉय, डॉक्टर, नर्स कोणीही त्रास देत असेल किंवा बिलासंदर्भी काही तक्रार असतील, तर ते तुम्ही मला कॉल करू शकता. आणि एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता ना, की रात्री अपरात्री मला कॉल आणि मी प्रत्येक कॉल उचलून प्रत्येकाला मी रिस्पॉन्स देत होती. तर रात्री पण कॉल येस, हो. तर त्यासाठी तुम्ही काही यंत्रणा उभा केली होती? नाही, मी स्वतः माझा पर्सनल नंबर दिलेला. मी म्हणजे आतापर्यंतच्या महापालिका चालू होण्यापासून ते आतापर्यंतच्या कार्यकाळात कुठल्या सभापतींनी असं नसेल केलं, जे मी माझा स्वतःचा पर्सनल नंबर फ्लेक्स केलेला. आणि इतर समजा कमी उत्पन्न गटाचे काही वर्ग त्यांना सुद्धा आता आपल्या मदत लागते. आपल्या महापालिकेमध्ये पालिकेतर्फून 40s मध्ये आपला कोटा आहे. त्याच्याकडनं म्हणजे मोठे-मोठे जे शस्त्रक्रिया आहेत, जे आपले गरीब लोकं अफोर्ड नाही करू शकत. तर त्यांना मी त्याच्या पालिका थ्रू 40s मध्ये आम्ही रेफर करून त्यांना तशी मदत मिळवून देतो. किंवा काहीकांचं आपल्या पालिकेत होतं इम्प्लांट वगैरे. पण आता मी सध्या लेटर दिलेलं आहे, की इम्प्लांटचे सुद्धा पैसे घेऊ नये गरिबांकडनं. त्याचे 15 ते 30 हजारापर्यंत खर्च येतो. तर त्यांना कमीत कमी याच्यामध्ये कसं बसवता येईल तसं मी करते आणि माझ्या खिशातनं सुद्धा मी थोडीफार मदत करते. मला सांगा, तुमचं 2020 ला टर्म संपली हं, आणि त्यावेळी कोरोना आल्यामुळं खरं तर निवडणूक झाली नाही. हं. आणि आता जवळजवळ 5 वर्षानंतर ही निवडणूक होते. पण या 5 वर्षामध्ये म्हणजे एक तर तुम्ही अगोदर नगरसेविका होता, त्यामुळे 5 वर्षामध्ये लोकांबरोबरचा संपर्क कसा होता?
तुम्ही लोकांची कामं म्हणजे कशा स्वरूपामध्ये मार्गी लावली? म्हणजे 2020ला तर आमचा कार्यकाल संपलेला. पण तसाच कंटिन्यूअस म्हणजे मीच नगरसेविका तिकडची म्हणून मी सगळी कामं करत राहिले आणि लोकांनी सुद्धा तोच प्रतिसाद दिला, की आमची नगरसेविका वैशालीताईच आहे म्हणून. म्हणून म्हणजे जे त्यांची काही ॲडमिशनची कामं असतील किंवा हॉस्पिटलची असतील किंवा वॉटर, गटर, मीटर नेहमीप्रमाणे नगरसेवकाची कामं असतील, त्यांना त्यांच्या जेवढ्या समस्या, तक्रारी येते त्यांना पत्रव्यवहार करून, त्यांचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला. सरकारी योजना असतील तसे आम्ही विधवा पेन्शन योजना, कन्यादान योजना, निराधारांसाठी, अपंगांसाठी ज्या योजना होत्या त्यांना आम्ही सहकार्य करून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. आता महाराष्ट्राचं झालं लाडकी बहीण योजना, आनंद-तशीदा त्यांना ई-केवायसीसाठी सुद्धा सहकार्य करून त्यांना फॉर्म भरून आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे महिलांना. प्रभागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा माझे चांगले उत्सवात साजरे होतात. जसे की गणेश उत्सव झाले, नवरात्री उत्सव झाले. नवरात्री उत्सवामध्ये तर म्हणजे 9 दिवस महिला स्वतःसाठी वेळ काढून येतात. त्यासाठी वेगळे-वेगळे आम्ही बक्षिसं ठेवलेले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत एकदम उत्सवात साजरा करतो एकदम. तुम्ही बघायला याल ना, तर तुम्ही सुद्धा म्हणजे बोलाल की इकडे यावं. कोरोना काळामध्ये अनेकदा लोकांचे अनुभव असे आहेत, की जे नगरसेवक होते किंवा लोकप्रतिनिधी होते, सगळेच नाही मी म्हणत, पण काही नगरसेवक लोकांच्या मदतीला पण आले नव्हते. तुमचा अनुभव कसा होता? नाही, माझ्या घरात आता माझे मिस्टर 2018 साली वारले. तर त्याच्यानंतर मला 2 मुली आहेत. तर त्या 2 मुलींना मी घरी ठेवून मी स्वतः जायचो आम्ही, की बरं माझ्या मुलींना काही कोणी दुसरं बघू शकतं. पण दुसरे आता मी किती केसेस बघितलेत, की NMMCमध्ये मी स्वतः जायचो आम्ही PPE किट घेऊन. PPE किट घालून जायचे, की त्याचे वडील वारले आहेत, पण मुलगा बॉडी घ्यायला तयार नाहीये. हं, हं. सही बोलतो मी, तुम्ही पेपरावर मला कुठल्याही सही द्या, मी सही करतो. त्या बॉडीचं तुम्हाला काय करायचे ते करा. त्याच्या अंगावरचे दागिने वगैरे तुम्हाला काय करायचे ते करा. अशा परिस्थितीमध्ये आम्ही म्हणजे त्यांना नागरिकांना माझ्या प्रभागातल्या फवारणी आम्ही केली मुफ्तमध्ये मास्क वाटल्यात, औषधं वाटल्यात. कोणाकोणाला बेडची किती कमतरता होती तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यात बेड उपलब्ध करून दिलेले आहेत किंवा ज्यांना गरजू जे होते, ज्यांना म्हणजे काही इन्कम सोर्स नव्हता, त्यांना आम्ही अन्नधान्य वाटप केलेलं आहे किंवा इतर काही भाजीपाला वगैरे स्वस्तात स्वस्त किंवा फ्रीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता आपण या सगळ्या प्रभागांमध्ये ज्यावेळेस नवी मुंबईच्या आम्ही फिरतोय, अरे काही कॉमन प्रश्न दिसतात. म्हणजे रिडेव्हलपमेंटचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, वाहतूक कोंडीचा विषय असेल. तुम्ही या सगळ्या प्रश्नांना कसं बघता? म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न अधिक तीव्रतेनं भेडसावतील. नक्कीच पार्किंगची समस्या तर खूपच आहे. तरी म्हणजे आता प्रत्येक सोसायटीने किंवा पालिकेने असं धोरण करायला पाहिजे, की त्यांनाच फ्लॅट द्यावा, ज्यांनी पार्किंगची व्यवस्था ज्यांना असेल त्यांनाच फ्लॅट द्यावा असं करावं. आणि माझ्यासुद्धा मी प्रभागामध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. तर त्यालासुद्धा आम्ही RTOकडे माझे प्रयत्न चालू आहेत. ते विषम आणि सम आम्ही पार्किंग करणार आहोत आणि ते आता इलेक्ट्रॉनिक पार्किंगचं एलिव्हेटर आहे ना, त्याचा सुद्धा आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे. आता बघू आता या पुढच्या इलेक्शनमध्ये सभागृहात आल्यानंतर तो सुद्धा माझ्या प्रभागात होईल ते. आणखी कुठले प्रश्न आहेत तुमच्या प्रभागातले, की जे सगळ्यात महत्त्वाचे? माझ्या मेन तर पार्किंगचीच समस्या आहे. नंतर महिला सशक्तीकरणचं चालू आहे. जे महिला बचत गट आहेत, त्यांच्यापर्यंत योजना व्यवस्थित पोहोचत नाहीयेत. मग त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि नंतर युवकांना रोजगाराची संधी, ते माझं मेन टार्गेट आहे आता सध्या. सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं ते चालू आहे. म्हणजे ते आता आजकाल चोऱ्या वगैरे वाढलेल्या आहेत. मुलींची बरोबर. छेडछाड वगैरे होतीये. त्याच्यासाठी पूर्ण प्रभागात सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सुरक्षित दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं माझं प्रयत्न चालू आहे. मी वीरांगना फाउंडेशन नावाची संस्था चालू केली आहे. जिकडे महिलांना म्हणजे कौटुंबिक छळ होत आहे, त्यांच्यावर अन्याय होतोय कुठल्याही प्रकारचा. तर त्याच्यासाठी मी त्यांना मदत करते. लहान मुलांना सुद्धा शिक्षणासाठी मदत हवी असेल, महिलांना कुठल्या रोजगारासाठी मदत हवी असेल, तर त्याच्यासाठी आम्ही फाउंडेशनतर्फे मदत करतो. एकूण तुम्ही महिला सबलीकरणाचा विषय काढला, महिला बचत हं. गटाचा विषय काढला. काय स्वरूपाचं काम चालतं तुमचं त्या संदर्भात? तर माझ्या अंडर माझे 20 बचत गट आहेत महापालिका रजिस्टर. तर त्यांना आम्ही आता सुरुवात केलेली आहे, की त्यांना स्वयंरोजगार म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्याकडे जायला नको. म्हणजे नवऱ्याकडनं ठीक आहे, नवरा पैसा देतोच, पण स्वतःचं काहीतरी इन्कम, स्वतःचं अस्तित्वासाठी आम्ही त्यांना स्वयंरोजगार चालू करणार आहोत आता. बरं. काय स्वरूपाचे रोजगार असतात? म्हणजे शिलाई मशीन आम्ही देतोय किंवा पॅकिंगचं आम्ही वस्तू आणतोय किंवा ते बक्कल वगैरे लावायचं सगळं म्हणजे असे काही-काही छोटे-मोठे काम जे घरी नेऊन ते काम करू शकतात, घर सुद्धा सांभाळू शकतात आणि काम पण करू शकतात. अशा प्रकारे आम्ही की योजना बऱ्याचदा केल्या. असं होतं, की या सगळ्या स्वयंरोजगारामध्ये कामं मिळतात किंवा ते प्रॉडक्ट पण बनवतात.
महिला बचत. हम्म. पण याचं मार्केटिंग असेल, त्याची विक्री असेल, हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. तुमची काय तशी वेगळी यंत्रणा आहे का त्याच्यासाठी? त्याच्यासाठी सुद्धा आम्ही टाय-अप केलेलं आहे. म्हणजे जे ते प्रॉडक्ट्स करतील किंवा बनवतील, त्याला सुद्धा कंपनीशी आम्ही टाय-अप केलेलं आहे, की ते विक्री सुद्धा केले जातील. म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचा मोबदला ज्या कामाचा योग्य तो भेटला जाईल. कुठं म्हणजे कशा पद्धतीने होत आहे? म्हणजे आता कपड्याचाच घ्या गारमेंटचा. तसं आम्ही एका फॅक्टरीची टाय-अप केलेला आहे, की आम्ही बनवलेला माल तुम्ही विकत घ्यायचा. महापालिकाचा आपण लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, हं. नगरसेविका आपण होणार. तर महापालिकेचे काही मूलभूत काम आहेत. म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलं गटर, वॉटर. मीटर, वॉटर. तर हे नगरसेवक म्हटलं की ही एक 3 शब्द कायमस्वरूपी वापरले जातात. पण एक विकसित शहर बनवायचं असेल आणि त्या दृष्टिकोनातूनच नवी मुंबईची वाटचाल आहे. कारण आता आंतरराष्ट्रीय विमानतळ पण या हो. ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं नागरिकांना सुद्धा फार मोठा वेग इथं असेल. हं. आणि त्यामुळं त्या दृष्टिकोनातून तुमचं जे कोपरखैरणे हे जे प्रभाग आहे, इथं काय स्वरूपाचं विजन ठेवून तुम्ही काम करू इच्छिता? माझा वॉर्ड खूपच छोटा आहे, त्यामुळे मला फक्त उद्यानं आहेत. उद्यानं सुशोभीकरण करायचं म्हणजे आणि वॉकिंग ट्रॅक आहेत आणि रस्ते काँक्रिटीकरणचे करायचे. तेवढंच माझं. तेवढंच काम आहे. हं. हे पाण्याची सगळी सुविधा आहे तिथं? हो. पाणी, गटर व्यवस्था येस. वगैरे सगळं? सीवरेज लाईन वगैरे माझं सगळं म्हणजे माझ्या कालावधीत मी सगळं करून घेतलेलं आहे. अच्छा, म्हणजे काय ही कामच ठेवली नाहीत तुम्ही. नाही, त्यामुळे निवडून येण्याचा पूर्ण विश्वास पूर्ण आहे. विश्वास आहे. तर काय नेमकं तुम्ही या जनतेला, तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना, मतदाराला काय विश्वास देऊ इच्छिता? विजन तुम्ही बोलाल तर माझ्या प्रभागामध्ये अनधिकृत फेरीवाले भरपूर आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणजे अगोदर होतं एक मार्केट दैनंदिन बाजार, पण ते इल्लीगल होतं. तर आता लीगल दैनंदिन बाजार करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे. म्हणजे जेणेकरून लोकल स्थानिक नागरिकांना रोजगारसुद्धा मिळेल आणि अनधिकृत जे बसतात त्याला सुद्धा आळा बसेल आणि नागरिकांना सुद्धा म्हणजे मार्केटचा दैनंदिन बाजारचा लाभ घेता येईल. माझ्या प्रभागात तुम्ही बघाल तर म्हणजे बाकीचे कसे नगरसेवकाला मॅडम, सर वगैरे बोलवतात. तर मला ताई म्हणूनच हाक मारतात. तो लहानापासून ते मोठ्या थोरापर्यंत. त्यामुळे मी त्यांच्या फॅमिलीची मेंबर्सच आहे अशी मी वागते. म्हणजे त्यांचा प्रत्येक कॉल माझ्याकडनं उचलला जातो. त्यांचा प्रत्येक तक्रार माझ्याकडनं मागोवा घेतला जातो. त्यांचा पाठपुरावा करून मी ते पूर्ण करते. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे, की मी माझ्या प्रभागातनं 100% निवडून येईन. आपण वेळ दिलात आणि आपण केलेली कामं, आपलं विजन आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक यू. आपण बघितलं की आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो वारसा आहे राजकीय नेत्यांचा, याची चर्चा फार होते. परंतु काही अपवाद पण आहे. राजकीय वारसा जरी असला तरी लोकांच्या मध्ये जाऊन तिथं काम करणं आणि लोकांचा विश्वास संपादन करणं, लोकांना ती व्यक्ती हक्काची वाटणं, ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि वैशाली नाईक ज्या आहेत यांच्या संदर्भामध्ये आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की ती हक्काची व्यक्ती लोकांना वाटते. कोपरखैरणे हा जो नवी मुंबईमधला प्रभाग आहे इथल्या लोकांना, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथले मतदार हा काय निर्णय घेतात हे आपल्याला निवडणुकीच्या मतदानाचा जो निकाल आहे त्या दिवशी आपल्याला निश्चितपणे समजेल. या संदर्भातल्या अधिकच्या अपडेट आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.